तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांना आवडेल असा आज आपण बेत करतोय। तर यासाठी मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा मी तेल घालते आणि सोबतच यामध्ये 1 चमचा तूप घालते। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा वापर केला तरी चालेल। आता हे गरम झालं की यामध्ये 2 ते 3 कांदे छान मध्यम आकाराचे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते घालणार आहोत। सोबत यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी मी वाटाणा घालते। तर हा फ्रोझन वाटाणा आहे, फ्रेश वाटाणा मिळाला तर तोही घालू शकता। 1 वाटी फ्लॉवर मी छान बारीक करून घेतलेला होता, याची छान बारीक फुलं तोडून घेतलेली आणि गरम पाण्यामध्ये ठेवलेला तो घालणार आहोत। अर्धी वाटी बारीक शिमला मिर्च घालणार आहोत आणि अर्धी वाटी मी इथे बीट बारीक करून घेतलंय ते घालणार आहोत। 1 चमचा यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि सोबतच 1 चमचा यामध्ये पावभाजी मसाला घालणार आहोत। तर इथे आपण झटपट कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर हे पावभाजी मसाला आणि मीठ या सगळ्या भाजींना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर पाणी साधारण भाज्या शिजतील एवढं घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी आणि सोबतच वरती अर्धी वाटी असं 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। सगळ्या भाज्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायच्या, कुकरचं झाकण लावायचं आणि आता कुकरच्या आपण लो फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम जर तुम्हाला हाय करायची असेल तर हाय फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता। तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवणार आहे आणि लो फ्लेमवरती याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहेत। तर 3 शिट्ट्या झाल्यात, आपला कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे। तर आता याचं झाकण उघडून पाहूयात। बघा छान वाफ निघते आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्यात की नाहीत ते आता आपण पाहणार आहोत। तर एका चमच्यावरती आपण यातला बटाटा शिजलाय का बघणार आहोत, कारण बाकीच्या भाज्यांचे आपण छान बारीक पीस करून घेतलेले त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर बटाटाही आपला छान मॅश होतोय, म्हणजे आपला बटाटाही व्यवस्थित शिजलाय। तर आता तुम्ही पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने इथेच अशा भाज्या मॅश करू शकता किंवा लहान मुलं खाणार असतील तर सिंपली ह्या भाज्या तुम्ही मिक्सरला लावून त्याची छान ग्रेव्ही करून घेऊ शकता। तर मी इथे भाज्या मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे। आता भाजी आपण फोडणी देणार आहोत, त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। जाडबुडाची मोठी कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा मी तूप घातले आणि 1 चमचा मी तेल घालणार आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता। तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडंसं जिरं घालणार आहोत। जिरं व्यवस्थित छान तडतडलं की यामध्ये मध्यम आकाराचे मी 2 ते 3 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत। चॉपरच्या साहाय्याने मी छान हे बारीक करून घेतलेत ते आपण यामध्ये घालणार आहोत। कांदे बारीक चिरता येत नसतील किंवा बारीक चिरायचे नसतील तर त्या जागी तुम्ही कांद्याची पेस्टही वापरू शकता। तर कांदा व्यवस्थित आपल्याला गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे, तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिटांमध्येच कांद्याचा कलर छान चेंज झाला आहे। कांदा छान बारीक चिरलेला असेल तर तो भाजीमध्ये छान मिक्स होतो आणि त्याचे असे तुकडे लागत नाहीत। तर कांदा छान शिजलाय, तो आपण कढईत एका साईडला करणार आहोत। कढईत थोडंसं तेल घालणार आहोत आणि यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। आलं लसणाची पेस्टही आपण तेलावरती याचा कच्चापणा वास जाईपर्यंत परतून घेणार आहोत। तर 2 ते 3 मिनिटं ही व्यवस्थित परतली की ती कांद्यामध्ये मिक्स करायची आणि आता यामध्ये 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहे। टोमॅटो बारीक चिरायच्या ऐवजी तुम्ही इथे त्याची पेस्टही वापरू शकता। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा म्हणून यावरती आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत। लक्षात ठेवायचं भाज्या शिजवतानाही आपण मीठ घातलेलं होतं आणि आता या स्टेजलाही मीठ टाकतोय, त्यामुळे मीठ बेताने टाकायचं। तर आता टोमॅटो आणि कांदा आपण छान 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हा शिजला की याच्यामध्ये असा छान खड्डा करायचा आणि यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। तर 1.5 मोठा चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे, कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा मी इथे हळद वापरते आहे, 1 चमचा मी पावभाजी मसाला वापरणार आहे, कारण भाज्या शिजवतानाही आपण पावभाजी मसाला घातलेला होता। तर आता हे मसाले व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो सोबत मिक्स करून घ्यायचे। तेलावरती हे छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तर हे व्यवस्थित परतले गेले आहेत। आता यामध्ये जी आपण भाज्यांची ग्रेव्ही बनवून घेतलेली होती ती घालणार आहोत। तर मी भाज्या लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे छान ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर आता ही भाजी व्यवस्थित कांदा आणि मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायची। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता की भाजी ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हिला छान दाटसरपणा आहे। तर आता तुम्हाला हवं आहे तर थोडीशी भाजी तुम्हाला पातळ करायची असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। मी अगदी थोडंसं पाणी घातलंय
आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. हिला छान दाटसरपणा आहे आणि बटाट्यामुळे भाजी अजून उकळल्यानंतर थोडी दाटसर होते. तर भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची. उकळी काढली की यामध्ये वरून थोडीशी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायची आणि ही झटपट अशी आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. मस्त तव्यावरती पाव गरम करायचे आणि ही भाजी पावासोबत छान सर्व करायची. तर मस्त झटपट अशी आपल्या कुकरमध्ये बनणारी पावभाजी तयार आहे. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय द्यायचं तर तुम्ही अशी ही झटपट पौष्टिक अशी पावभाजी देऊ शकता. पटकन बनते. कुकरमध्ये बनवल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही. भाज्या शिजेपर्यंत तुम्ही टोमॅटो कांदा परतून घेऊ शकता. एक अर्ध्या तासात ही पावभाजी मस्त बनते. तर अशी ही झटपट पावभाजी तुम्ही नक्की बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.